नमस्कार मंडळी, मी गव्हाच्या पिठापासून रेड वेल्वेट केक बनवला आहे. व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने हा केक बनवला होता, पण जरा व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झाला. रेसिपी पाहूया. 1 वाटी पिठी साखर घेतली आहे 100 ग्रॅम प्रमाणे. 1 वाटी ताक घेतले आहे. ताक आणि पिठी साखर नीट घुसळून घेतली आहे. ताक व पिठी साखर नीट मिक्स झाली की नाही ते चेक केलं. टेस्टसाठी टाकूया व्हॅनिला इसेन्सचे 3-4 ड्रॉप्स. फूड कलरसाठी टाकला आहे रेड फूड कलर. मला कलर लिक्विड फॉर्ममध्ये नाही भेटला म्हणून मी रेड फूड कलर पावडर फॉर्ममध्ये वापरत आहे. अर्धा वाटी मेल्टेड तूप टाकले आहे. तुपाऐवजी तुम्ही व्हेजिटेबल तेल, ज्याला वास नसतो, किंवा बटर पण वापरू शकता. सर्व लिक्विड फॉर्म इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेत. आता मी 1 वाटी गव्हाचे पीठ वापरले आहे. त्यात 1 चमचा कोको पावडर घातली आहे. ही ऑप्शनल आहे, जेणेकरून रंग थोडा डार्क येतो. 1 चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. कट अँड फोल्ड मेथडने सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेत आहे. कट अँड फोल्ड मेथड मीन्स 2दा व एकदा गोल फिरवायचा आणि नेक्स्ट गोलला मध्ये कट मारायचा. गव्हाचे पीठ असल्यामुळे लम्प्स जास्त झाले आहेत, म्हणून मिश्रण फेटायला वेळ लागत आहे. मिश्रणात घट्ट झाले असल्यामुळे त्यात मी थोडंसं ताक टाकले आणि मिश्रण परत थोडंसं फेटून घेतलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता एक मी केक मॉडेल घेतला आहे. त्यात थोडंसं तूप टाकून ते पसरवलेलं आहे, जेणेकरून केक त्याला चिटकणार नाही आणि त्याच्यामध्ये गोल असा बटर पेपर कापून तो त्याच्यात टाकलेला आहे. आता केकचं बॅटर त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मी अगोदरच 10 मिनिटांसाठी पॅतेला प्रीहीट करायला ठेवले आहे. त्यात मीठ अगोदर रवा केक करताना वापरले होते तेच आहे. प्रीहीट करण्यासाठी जे मीठ वापरलं जातं ते आपण स्टोअर करून जास्त वेळा वापरू शकतो. आता केक 40 मिनिटांसाठी बेक करायला ठेवला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. 40 मिनिट झाले आहेत. आता मी चेक करते टूथपिक टाकून की केक बेक झाला आहे की नाही. बॅटर टूथपिकला चिटकत नाही आहे, म्हणजे केक बेक झाला आहे. आता केक थोडा थंड होऊ देऊया. हे बघा, केक किती सुंदर झाला आहे, मस्त फुगला आहे. आता मी व्हिप क्रीम बनवायला घेत आहे. त्यासाठी एका भांड्यात मी बर्फ टाकून घेतला आहे आणि त्यातच दुसरं भांडं ठेवून मी क्रीम फेटून घेत आहे. क्रीम फेटताना ती हळूहळू घट्ट आणि फ्लफी होते. ॲक्च्युली माझं बीटर वेळेवरच खराब झाले, म्हणून मी अशा प्रकारे क्रीम फेटत आहे. आता मी केकचे 2 भाग करून घेतले आहे. आता टेस्टसाठी केकवर टाकायला शुगर सिरप बनवून घेते. त्यात मी 1 चमचा साखर आणि थोडी वेलची पूड टाकली आहे. ती केकवर पसरून घेत आहे. आता त्यात व्हिप क्रीम लावली आहे. आता दुसऱ्या भागावर पण अशीच प्रोसेस करून घेत आहे. माझ्याकडे केकचे टूल्स नाही आहेत, म्हणून मी हे सर्व प्रोसेस चमच्याने करत आहे. आता केकच्या डेकोरेशनसाठी केकचं बेक झाल्यानंतरचा जो वरचा लेयर होता तो चांगला हाताने तोडून एकदम बारीक असं करून घेऊया, जे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
आणि व्हाईट चॉकलेट खिसून घेऊन त्याचे असे मीडियम असे चकते करून केकच्या साईडला टाकून घेऊया आणि मध्ये रेड कलरचं लेयर टाकलं आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कशाप्रकारे. आणि अशा प्रकारे केक तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.